क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल हाय भूमिका जाहीर केली जाते, काही दिवस खळखट्याचा आवाजही येतो आणि मग पुन्हा मित्र हो नमस्कार. फुग्यात हवा भरायची आणि आपल्याच हाताने पुन्हा त्या फुग्याला टाचणी लावायची असला उद्योग तर कुणी करणार नाही. बेकार आदमी कुछ किया कर, कपडे उधड कर, फिर सिया कर असं म्हटलं जातं. म्हणजे काय तर काही काम नसलं तर आपलेच कपडे उसवा आणि उसवलेले कपडे पुन्हा शिवा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीमध्ये असंच काहीतरी होत आहे की काय. खरं तर बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्राला, मराठी माणसाला नितांत गरज आहे. शिवसेनेमुळं मराठी माणूस टिकून आहे, मनसेमुळं मराठी टिकेल तशी अपेक्षा, तशी आशा तरी महाराष्ट्राला नक्की आहे. राज ठाकरे यांनी मांडलेला प्रत्येक मुद्दा आणि त्यांनी हाती घेतलेला प्रत्येक विषय हा कायम मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताचा आहे असतो. अर्थात हे महाराष्ट्रात तरी कुणीही नाकारू शकत नाही. बघा, सामान्यांच्या मनामध्ये जी काही नेमकी खदखद असते, जो काही असंतोष असतो, तेच नेमकं राज ठाकरे मांडत असतात. लोकांना वाटतं आपल्या मनातले विचार राज ठाकरे यांनी मांडले आहेत. राज ठाकरे यांच्या बोलण्यामध्ये मोठी प्रामाणिकता दिसते नव्हे तर ती असते सुद्धा. म्हणून तर त्यांची सभा लोक अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकतात, अंतर्मुख होऊन ऐकतात. मग नेहमी एक प्रश्न मात्र विचारला जातो, राज ठाकरे यांच्या सभांना एवढी गर्दी होती, मग त्यांच्या पक्षांना मतं का बरं मिळत नाहीत. खरं तर शिवसेनेच्या बाबतीत देखील असंच होतं पूर्वी. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना विक्रमी गर्दी व्हायची, पण त्यांच्या उमेदवारांना मतं नाही मिळायची. पण बघा, एक दिवस सत्ता मात्र नक्की मिळाली. राज ठाकरे यांच्याबाबत भूमिका बदलण्याचा आरोप नेहमी होत असतो आणि हे आरोप अगदीच काही निराधार आहेत असं तर अजिबात म्हणता येत नाही. भूमिका जाहीर केली जाते, काही दिवस खळखट्याचा आवाजही येतो आणि मग पुन्हा हा आवाज कुठल्या कुठं विरवून जातो कळतही नाही. आणि याचा शोध घेईपर्यंत आणखी एखादा कुठला तरी नवा मुद्दा समोर आलेला असतो किंवा वाढलेला असतो. अहो बघा ना, म्हणजे कसं, काल ज्यांना शिव्या घातल्या आहेत त्यांच्यावर आज फुलं उधळली जात आहेत. अहो जनतेला हे नाही रुचत, नाही पटत. कदाचित यामुळेच मनसेचा प्रभाव कमी होत चाललेला असावा. बघा, आता तसं बघितलं तर शहरामध्ये मनसेचं अस्तित्व आहे, पण ग्रामीण भागाचं काय. सातत्यानं भूमिका बदलाच्या आरोपावर राज ठाकरे यांनी बघा अलीकडे खुलासाही केला आहे, पण तो महाराष्ट्राला नाही पटलेला. अहो कधी धर सोड, कधी पिछे मोड, आज असं तर उद्या तसं. राजकीय दृष्ट्या त्यांनाही तडजोड करावी लागत आहे की काय. आता बघा, बँकामधून मराठी बोललं पाहिजे हा त्यांचा मुद्दा रास्त होता, त्याचं स्वागतही झालं. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी आपल्या पद्धतीनं बँकेतल्या मराठीकरणाचा प्रयत्न केला, आपल्या पद्धतीनं केला असं म्हटलं आम्ही. आणि अचानक राज ठाकरे यांचा आदेश आला, आता थांबवा हे. काय तर म्हणे मराठीबाबत आता पुरेशी जागृती झाली आहे. मग हे सगळं जागृती करण्यासाठी होतं की मराठीचा अवलंब करण्यासाठी होतं. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर लगेच हे पत्र राज ठाकरे यांचं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं मनसेच्या हेतूबाबत शंका उपस्थित केली जात आहे. ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी तर काय म्हटलंय पहा, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल हाय, कोई तो बता दे इसका हल ओ मेरे भाई, कि एक तरफ तो उससे प्यार करे हम, पर पब्लिक में दिखाने से डर है हम. क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल हाय. हॅशटॅग 72 तासात घुम जाओ. साहजिकच आहे, अशा वेळी राजकीय विरोधक गप्प कसे राहतील हो. यापूर्वीही मनसेनं परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन छेडलं होतं, पण काही दिवसातच ते मागे घेतलं गेलं. त्यानंतर
मराठी पाट्यांचा मुद्दा हाती घेतला, पण तो सुद्धा अधिक काळ चाललेला नव्हता आणि आताही हे आंदोलन थांबवण्याचे आदेश. मग सांगा नक्की काय आहे हे? पुन्हा संशय कल्लोळ. म्हणजे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे की काय? म्हणजे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.